प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. हे ठिकाण पाहताय का? किती सुंदर आहे ना. त्या बाजूला समुद्र आहे, या बाजूला ओव्हरहेड ब्रिज आहे आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे ब्रिज आहे. हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. तमिळनाडूमध्ये रामेश्वरम नावाचे एक बेट आहे. या बेटावर येण्यासाठी हा मोठा पूल बांधण्यात आला आहे. रेल्वे ब्रिज ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता. अलीकडेच त्याचे नूतनीकरण करण्यात आले असून नवीन रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. तेच तुम्ही माझ्या मागे पाहत आहात. अलीकडेच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्याला पंबन ब्रिज म्हणतात. हे भारताच्या दक्षिण टोकावरील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इथे अनेक मच्छीमार आपला मासेमारीचा व्यवसाय करतात. हाच त्यांचा उपजीविकेचा मार्ग आहे. रामेश्वरम हेच ठिकाण जिथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला आणि ते इथेच वाढले. म्हणून हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि इथून तुमच्याशी बोलताना मला आनंद होत आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज प्रभू आपल्यासाठी कोणता संदेश देतोय? 1 पेत्र अध्याय 4 वचन 7. प्रार्थना करण्यासाठी सावध असा. लोक म्हणू शकतात, काळजी घ्या किंवा जागरूक राहा. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण जेव्हा एखाद्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्याला जागरूक आणि काळजीपूर्वक राहावे लागते आणि अधिक लक्ष द्यावे लागते. याचा अर्थ असा की आपण बेफिकीर आणि उदासीन राहू नये. म्हणूनच प्रभू म्हणतो, आपल्या प्रार्थनांमध्ये गंभीर आणि जागरूक राहा. तुम्हाला माहिती आहे का? कारण सर्व गोष्टींचा अंत जवळ आला आहे. आपण जगाच्या शेवटी आलो आहोत. आपण प्रभूच्या पुनरागमनाच्या काळात आलो आहोत. हे जग लवकरच संपणार आहे आणि एक नवीन आकाश व पृथ्वी निर्माण होणार आहेत. म्हणून प्रार्थनेत जागरूक राहा. प्रार्थनेत कसे जागरूक राहायचे? येशू म्हणाला, अखंड प्रार्थना करा. नेहमी प्रार्थनेत जागरूक राहा. आपल्याकडे नेहमी प्रार्थनेचा आत्मा असला पाहिजे. आपण सकाळी लवकर उठून प्रार्थना केली पाहिजे. आपण संध्याकाळी आणि रात्रीही प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे असे नाही की तुम्ही कुठेतरी गुडघ्यावर बसून देवाशी बोलले पाहिजे. तुम्ही डोळे उघडे ठेवूनही लोकांकडे किंवा ठिकाणांकडे पाहत प्रार्थना करू शकता. प्रार्थनेत जागरूक राहणे म्हणजे प्रार्थनेला महत्त्व देणे आणि काळजीपूर्वक प्रार्थना करणे. तुम्ही दिवसभरात किती वेळ प्रार्थना करता? तुमच्या प्रार्थना जीवनाचा विचार करा. तुम्ही फक्त आशीर्वाद मिळावा म्हणूनच प्रार्थना करता का? तुम्ही फक्त चांगुलपणा किंवा चमत्कार मिळावेत म्हणूनच प्रार्थना करता का? ही स्वार्थी प्रार्थना आहे. तुम्ही फक्त स्वतःसाठीच प्रार्थना करू नये. त्याऐवजी तुम्ही देशासाठी, इतरांसाठी, आत्म्यांच्या तारणासाठी आणि अधिकारात असणाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपल्या भोवती काय घडत आहे हे आपल्याला पाहिले पाहिजे आणि वाईट गोष्टी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आपण देवाने राज्य करावे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आपण प्रार्थनेत जागरूक राहिले पाहिजे. तुम्ही यासाठी स्वतःला समर्पित कराल का? म्हणा, प्रभू, सर्व गोष्टींचा अंत जवळ आला आहे. मी प्रार्थनेत जागरूक राहण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. मला प्रार्थनेचा आत्मा दे. मला नेहमी प्रार्थना करायची आहे. मी ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय त्यात आज मला बदल दिसू दे. माझ्या कार्यस्थळी, व्यवसायाच्या ठिकाणी आणि शेजारात आध्यात्मिक बदल होऊ दे. देशात चांगल्या गोष्टी घडू देत. मी यासाठी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमीन. आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.